नमस्कार, मी मेघा. आज आपण पक्ष्यांची नावं इंग्लिश आणि मराठीतून बघणार आहोत. किंगफिशर. किंगफिशरला पाणकावळा किंवा खंड्या म्हणतात. किंगफिशर उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. ते नद्या, तलाव आणि महासागरांजवळ राहतात. Kingfishers are found in tropical regions. They live near rivers, lakes and oceans. फ्लेमिंगो. फ्लेमिंगो किंवा गुलाबी रंगाचे पक्षी म्हणतात. फ्लेमिंगो गुलाबी रंगाचे पक्षी आहेत. ते तलाव आणि नद्यांच्या जवळ समूहाने आढळतात. फ्लेमिंगोज आर पिंक कलर्ड बर्ड्स. दे आर फाउंड नियर लेक्स अँड रिव्हर्स इन ग्रुप्स. बुलबुल किंवा नायटिंगेल हा उष्णकटिबंधीय आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळणारा सामान्य पक्षी आहे. इट इज अ कॉमन रेसिडेंट ऑफ ट्रॉपिकल एशिया अँड पार्ट्स ऑफ आफ्रिका. पिकॉक. पिकॉकला मोर म्हणतात. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यांच्या लांब पिसाऱ्यांवर मोठ्या डोळ्यांसारखी दिसणारी रंगीबेरंगी नक्षी असते. Peacock is the national bird of India. Their long tail feathers have colorful design that look like large eyes. Pigeon. पिजनला कबूतर म्हणतात. कबुतरे जगभरातील अनेक वेगवेगळ्या अधिवासांमध्ये आढळतात. Pigeons can be found in many different habitats all over the world. Sparrow. स्पॅरोला चिमणी म्हणतात. चिमणी हा मानवी वस्तीजवळ राहणारा एक लहान चिवचिव करणारा पक्षी आहे. द स्पॅरो इज अ स्मॉल चिर्पिंग बर्ड दॅट लिव्स क्लोज टू ह्युमन्स. हेन. हेनला कोंबडी म्हणतात. हे पक्षी प्रामुख्याने त्यांच्या अंडी उत्पादनासाठी आणि मांसासाठी पाळले जातात. These birds are mainly raised for their egg production and meat. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिचला शहामृग म्हणतात. शहामृग हे मूळचे आफ्रिकेतील रहिवासी आहेत. शहामृगाची अंडी सर्व अंड्यांमध्ये सर्वात मोठी असतात. ऑस्ट्रिचेस आर नेटिव्ह टू आफ्रिका. ऑस्ट्रिच एग्स आर द लार्जेस्ट ऑफ ऑल एग्स. पॅरट. पॅरटला पोपट म्हणतात. पोपटांना बोलणारे पक्षी म्हटले जाते कारण ते माणसांच्या आवाजाची नक्कल करू शकतात. पॅरट्स आर रिफर्ड टू ॲज टॉकिंग बर्ड्स बिकॉज दे कॅन इमिटेट ह्युमन स्पीच.